नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. तर मी आज आपल्याला वेस्ट डिकम्पोजर हे कसं बनवायचं, कसं तयार करायचं याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. तर आपण हे OWDC, हे जे OWDC आहे ना, बघू शकता तुम्ही, हे आपण हे गाझियाबादचं आहे. डॉक्टर किसन चंद्रा यांनी तयार केलेलं आहे. तर आपण हे नेहमी वापरतच असतो. तर आपण आता भाजीपाला लावलेला आहे, दोडके, वांगे, कारले वगैरे ची लागवड केलेली आहे. तर आपल्याला या पिकासाठी आपण हे ड्रिपद्वारे सोडणार आहे. तर त्यासाठी आपल्याला हे तयार करावं लागतं. तर मी कसं तयार करते तुम्हाला सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असे माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील, नवीन व्हिडिओ, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर बघू शकता आपण हे 200 लिटरचा प्लॅस्टिकचा ड्रम घेतलेला आहे. त्याला प्लॅस्टिकचाच घ्यावं लागतं, लोखंडाचं चालत नाही. कोणत्याही प्लॅस्टिकचं तुम्ही घेऊ शकता. तर आपण हे 2 किलो गुळ घेतलेला आहे. ताजा गुळ घ्यायचा आहे. काळ्या कलरचा असो, पिवळ्या कलरचा, कोणत्याही कलरचा चालतो. तर आपल्याला काय करायचं आहे, हे 200 लिटर जो बॅलर आहे आपला ड्रम, यामध्ये हा गुळ टाकून द्यायचा आहे. असे एवढे तुकडे करून घ्यायचे. तुम्ही बारीक पण तुकडे करू शकता. हे असं यामध्ये टाकून द्यायचं सर्व. त्यानंतर ही जी बॉटल आहे, ही एक बॉटल, पूर्ण एक बॉटल असते, यामध्ये सर्व टाकून द्यायची. हे बघा, पूर्ण बॉटल ही अशा कलरचं असते. हे बघू शकता तुम्ही. पूर्ण अशी एक बॉटल यामध्ये टाकून द्यायची. छोटी बॉटल असते 50 मिलीची, तर एवढी टाकून द्यायची यामध्ये. मग एवढी टाकून दिल्यानंतर याला एक काडीच्या सहाय्याने अशा काडीच्या सहाय्याने, काडीला माती वगैरे लागलेली नाही पाहिजे, काडीच्या सहाय्याने तुम्ही याला चांगलं असं हलवून घ्यायचं. याला दिवसातून 2 वेळेस असं 3-4 दिवस आपल्याला हलवायचं आहे. त्यानंतर हे ऑटोमॅटिक तुम्हाला असा याच्यावर फेस आलेला तयार दिसेल. 3-4 दिवसानंतर फेस तयार आला की समजायचं आपलं वेस्ट डिकम्पोजर बनलेलं आहे. मग तुम्ही याला एका महिन्याचे कोणतेही झाड झालेलं असेल, फळबाग असो, तुमचं भाजीपाला असो, 1 महिन्याच्या नंतरच्या झाडांना तुम्ही हे केव्हा पण फवारणी करू शकता. 100% फवारणी करू शकता तुम्ही. पाण्याचा उपयोग न करता पूर्ण हेच पाणी घेऊन फवारणी सुद्धा करू शकता. आणि एका एकरासाठी तुम्ही ते 200 लिटर पाण्याचं ड्रिपनं जर सोडलं, तर 15 दिवसातून एकदा जर ड्रिपनं सोडलं तरी खूप चांगला असा रिझल्ट यायचा. झाडाची क्वालिटी, पानं, चमक सर्व एकदम क्वालिटी होऊन जाते झाडाची वगैरे, मालाची पण. आणि याचा खर्च काही नाही. 2 किलो गूळ 40 ते 50 रुपये किलो गूळ मिळतो. आणि हे एक बॉटल आणली होती मी 150 रुपयाची. आता एकदा ही बॉटल आणली, यानंतर बॉटल आणायचं काम नाही. आता आपल्याला हे समजा सोडायचं आहे, तर यामधलं तुम्ही 1 लिटर एका बिस्लरीमध्ये काढून ठेवायचं आणि हे सर्व वापरून घ्यायचं. नंतर पूर्ण आपला हा ड्रम स्वच्छ धुवून पाण्याने भरायचा. परत 2 किलो गूळ टाकायचा आणि 1 लिटरची बॉटल आपण काढून ठेवलेली ती यात परत टाकायची. असं हे चक्र चालूच राहतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला असे माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.